संपूर्ण मुंबईची सुरक्षा अगदी कडेकोटपणे पाहणारे देवेंद्र सर माझ्यासोबत आहेत आणि आज ते लोकमतच्या या अवॉर्ड शो मध्ये आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत मनपूर्वक. आमच्यातर्फे शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे मी परत आलेलो आहे दर्डा साहेबांच्या विनंतीवरून आणि एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये जे काही आपले जे प्रतिभावान लोक आहे त्यांना आपण सन्मानित करतो. हा फारच चांगला उपक्रम. मी परत शुभेच्छा देतो. माझ्या सर, खरं तर मी सुरुवातीलाच म्हटलं की संपूर्ण मुंबईची सुरक्षा तुम्ही कडेकोटपणे पाहताय. काय तुमचं मुंबईसाठी विजन आहे? कारण कुठलाही भारतीय आल्यानंतर किंवा परदेशातले जेव्हा नागरिक येतात जेव्हा मुंबई पाहण्यासाठी तेव्हा ते नेहमी मुंबईच्या सुरक्षेबद्दल बोललं जातं की मुंबईसारखं सुरक्षित शहर आम्हाला दुसरं काही वाटत नाही. काय तुमचे पुढचं विजन काय आहे मुंबईसाठी? मुंबई सुरक्षित शहर आहे आणि याच्यामध्ये पोलिसांचं जितकं योगदान आहे तेवढंच जनतेचं पण तेवढंच योगदान आहे. महाराष्ट्राची जी जनता आहे, मुंबईची जी जनता आहे ते आपला कायद्याला पालन करणारी जनता आहे, ज्यामुळे आपल्याला सुरक्षितेचं वातावरण तयार असतो. आपण असंच सगळे मिळून मुंबई शहराला सुरक्षित ठेवूया याच्यासाठी मी सर्व मुंबईकरांना आवाहन करतो. थँक्यू. सर, खरं तर मुंबईमध्ये आपण रात्री अपरात्री सुद्धा मोकळेपणानं फिरू शकतो. तुम्ही आता म्हणालात की मुंबई सर्वात सुरक्षित शहर तर आहेच, पण नेमकं ही सुरक्षा ठेवण्यासाठी बॅक ऑफ द कर्टन नेमके काय तुमचे प्रयत्न असतात? तुम्ही तुमच्या टीम सोबत कशा पद्धतीने संवाद साधत असता? आमचे सर्व अधिकारी कर्मचारी कायमस्वरूपी 24 तास आपल्या याच्यासाठी लागलेले असतात. पेट्रोलिंग असो किंवा बीट पेट्रोलिंग असो, बीट मार्शल्स असो, महिला सुरक्षाचा विषय असो, प्रत्येकासाठी प्रत्येक अधिकारी जे आपल्या कॉन्स्टेबल पासून ते आपले सर्व DCP पर्यंत सर्व लोक याच्यासाठी झटत असतात आणि त्यांचा हा जे प्रयत्न आहे त्याला यश म्हणून असं म्हणावंच लागेल की ते आपल्याला मुंबई एक सुरक्षित शहर मानलं जातं. तुम्ही सर आता मुंबईत काम करताय, तुमचा मुंबईतला अनुभव कसा आहे? मुंबईकरांचा अनुभव तुम्हाला कसा आहे? जसं मी सांगितलं, मुंबई जगातलं सर्वात जास्त सुरक्षित शहर आहे आणि याचा श्रेय जनतेला पण जातो आणि कायदा पाळणारी जनता आहे, त्यामुळेच हा शहर जास्त सुरक्षित आहे. धन्यवाद सर. मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे कारण मुंबईचा कायदा आणि सुव्यवस्था जसा आहे त्याचप्रमाणे मुंबईतली जी जनता आहे, मुंबईकर जे आहेत ते सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था पाळतात, असंच देवेंद्र भारती यांनी सांगितलेलं आहे.